आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. तंत्रमंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले अशोक खरात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्थात ईडीने दाखवलेल्या अभियोग तक्रारीत त्यांच्या विरोधात अनेक गंभीर दावे करण्यात आले असून तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या आरोपानुसार अशोक खरातांकडे ज्योतिष किंवा अंकशास्त्राचे कोणतेही अधिकृत शिक्षण अथवा प्रशिक्षण नसतानाही तो स्वतःला आध्यात्मिक सल्लागार म्हणून लोकांसमोर सादर करत होता. याच माध्यमातून अनेकांची दिशाभूल करून आर्थिक लाभ मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. स्वतःच्या उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचा संशय असून त्याने स्वतःच्या पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचेही कबूल केल्याचा दावा ईडीने केला आहे. या व्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित कागदपत्राची तपासणी करण्यात येत आहे. अशोक खरात अनेक महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचे आरोप आधीपासूनच केले आहेत. याचबरोबर आता त्याच्या आर्थिक व्यवहाराचे तपासावरही यंत्रणेचे लक्ष केंद्रित झाले आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पुढे न्यायालयात काय घडते, ईडी आणखी कोणते पुरावे सादर करते, अशोक खरात यांच्याकडून या आरोपावर काय भूमिका मांडली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.